पोलीस भरतीमध्ये सरासरीवरती आधारित हे भरपूर प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यातीलच हा एक प्रकारचा प्रश्न आहे. प्रश्न पाहूयात काय आहे. पोलीस भरतीत धावणारे 5 उमेदवार खालील प्रमाणे वेगाने 100 मीटर धावतात. 1 मीटर प्रति सेकंद, 2 मीटर प्रति सेकंद, 3 मीटर, 4 मीटर, 5 मीटर प्रति सेकंद. तर 100 मीटर पूर्ण करण्याच्या सरासरीत किती वेळ लागेल? म्हणजे त्या 5 विद्यार्थ्यांना लागणाऱ्या वेळाची सरासरी आपल्याला काढायची आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा पहिला उमेदवार जर घेतला तो पळतो 1 मीटर प्रति सेकंदाने. जर त्याचा वेळ काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? 100 मीटर भागिले 1 मीटर प्रति सेकंद, जे की येईल 100 सेकंद त्याला वेळ लागेल पहिल्या उमेदवाराला. दुसरा उमेदवार पळतो 2 मीटर प्रति सेकंदाने. तर त्याची वेळ काढायचा असेल तर आपण किती करणार? 100 भागिले 2, जे की येणार 50 सेकंद हा त्याला वेळ लागणार. तिसऱ्या उमेदवाराला किती वेळ लागणार? तर तो लागणार 100 भागिले 3 मीटर प्रति सेकंद, जो की येतो 33.3 मीटर प्रति 3 सेकंद हा त्याला वेळ लागणार. चौथ्या उमेदवाराला किती वेळ लागणार? तर तो लागणार 100 भागिले 4, जो की येणार 25 सेकंद. पाचव्या उमेदवार कितीच्या स्पीडने पळतो तो तो पळतो 5 मीटर प्रति सेकंदाची. म्हणजे त्याला वेळ किती लागणार? तर तो लागणार 100 भागिले 5, जो की येणार 20 सेकंदाचा त्याला वेळ लागणार. आणि ह्या पाचही उमेदवारांची जर वेळेची सरासरी काढायची असेल तर आपल्याला सुरुवातीला काय करावं? त्यांना लागणाऱ्या वेळेची बेरीज भागिले 5, म्हणजेच किती करणार आपण? तर 100 अधिक 50 अधिक 33.3 अधिक 25 अधिक 20 भागिले आपण किती करणार? कारण ते 5 उमेदवार आहेत, जे की येतं 228.3 भागिले 5. जर 5 ने याला भागलं तर उत्तर येतं 45.6 सेकंद एवढी सरासरी वेळ लागणार आहे त्या 5 विद्यार्थ्यांना पळण्यासाठी, जे की आहे आपलं ऑप्शन क्रमांक 4.